माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. माझ्यासाठी महागातल्या महाग गोष्टी घेऊन येत होता, पण त्याची एवढी लायकी नव्हती. मी खूप हैराण होऊन जात होते की तो हे सगळं कुठून घेऊन येत होता. पण तो एक काम खूप विचित्र करायचा, मला खूप खुश करायचा. माझ्यासाठी माझ्या आवडीच्या गोष्टी आणि खायला घेऊन यायचा, पण स्वतः रात्र होताच दुसऱ्या खोलीत जाऊन झोपत असायचा. मी हैराण होत होते की जर याला माझी एवढी काळजी आहे, माझ्यासाठी तो एवढ्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो, मग त्याला माझ्यात रस का नाही? तो माझ्याजवळ का बसत नव्हता? माझ्याशी का बोलत नव्हता? माझ्यासोबत त्याचे वागणे नॉर्मल का नव्हते? म्हणून एका रात्री त्याच्या येण्याच्या आधीच मी त्या दुसऱ्या खोलीत लपून बसले. म्हणजे जेव्हा तो इथे येईल तेव्हा मला कळेल की तो या खोलीत रात्री का येतो, माझ्याजवळ का येत नाही. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला असे काही करताना पाहिले की मी माझ्या कानांनाच हात लावला. माझे नाव दिशा आहे. मी खूपच जास्त सुंदर होते. माझ्या वहिनीला माझ्या सुंदरतेवर खूपच तिरस्कार होता. ती कायम म्हणायची की एक दिवस तुझी ही सुंदरता मातीमोल होऊन जाईल. मी म्हणायचे की वहिनी, देवाला तरी घाबरत जा, मी तुझे काय बिघडवले आहे? माझी आई जिवंत होती, पण माझे बाबा या जगामध्ये नव्हते. पण जोपर्यंत माझी आई जिवंत होती तोपर्यंत त्या घरात माझाच हुकूम चालत होता. माझा भाऊ सुद्धा माझा तिरस्कार करत होता, म्हणत होता की तू माझ्या बायकोसोबत वाद घालत नको जाऊस. थोडीफार मी सुद्धा हट्टी होते, कारण मला चुकीचे काहीच सहन होत नव्हते. जर माझी वहिनी माझ्या आईला वेळेवर जेवायला देत नसेल किंवा शिळे अन्न देत असेल तर मला सुद्धा खूप राग येणारच ना. एक दिवस तर वहिनीने माझ्या आईला माझ्या समोरच शिळे अन्न खायला दिले. माझी आई पहिल्यापासूनच BP आणि शुगरची पेशंट होती. मी वहिनीला म्हणाले, पहिलीच माझ्या आईची तब्येत खराब असते, तुला जर तिचे जेवण बनवता येत नसेल तर मला सांगायचं, शिळे अन्न देऊन माझ्या आईला मारायला का टपली आहेस? या गोष्टीवर माझ्या दोघींची खूप भांडण झाली. माझ्या भावाने तर त्याच्याच बायकोची साथ दिली आणि तो मला म्हणाला की तुला तर एक दिवस मी असा सरळ करेल की कायम मला लक्षात ठेवशील. तू लहान आहेस तर लहानच राहा. मोठ्या वहिनीसोबत असे बोलणे तुला शोभत नाही. मी म्हणाले, दादा, गोष्ट लहान किंवा मोठी असल्याची नाही. ही वहिनी जर काही चुकीचं करत असेल तर मी नक्कीच बोलणार. त्या रात्री खरंच माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली की ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि 4 दिवस आजारासोबत लढून ती या जगाला सोडून गेली. मला खूप जास्त त्रास झाला होता. थोडेफार नातेवाईक होते, पण ते सगळेजण माझ्या आईचे सासरचे होते, त्यामुळे त्यांना इतके जास्त दुःखे झाले नाही. त्यांनी थोडेफार माझे सांत्वन केले आणि निघून गेले. आता घरात फक्त माझा भाऊ, वहिनी आणि मीच होते. एका रात्री माझा भाऊ माझ्या खोलीत आला. मला वाटले की आता तो मला म्हणेल, आता आई या जगात नाही, त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस. तुझा भाऊ अजून जिवंत आहे. कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला सांग. पण माझा भाऊ असं न म्हणता मला म्हणाला की आता आई या जगात नाही, त्यामुळे तुझ्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे. पुढच्याच रविवारी तुझे लग्न आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप हैराण झाले होते. मी डोळे मोठे करून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा तो परत मला म्हणाला, हो, तुझे मी लग्न करत आहे. तू स्वतःच्या घरी जाशील तर चांगलंच होईल. माझ्यामध्ये आता एवढी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेल की माझे लग्न तू कोणासोबत लावत आहे. मी त्याला फक्त म्हणाले, एवढ्या लवकर लग्न? माझा भाऊ मला म्हणाला, हो, फक्त लग्नाचा विधी आहे, कारण आईला जाऊन अजून महिनासुद्धा झाला नाही. तुझ्या मनात जर लग्नाला घेऊन काही स्वप्न असतील तर ती मनातच दाबून टाक. तुझ्यासाठी मी तुझे लग्न धूमधडाक्यात करू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याला एखाद्या राजकुमारासारखं घोड्यावर सुद्धा घेऊन येऊ शकत नाही. एवढं बोलून माझा भाऊ तडातडा माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला. मी उशीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली, पण नंतर मनाला समजवले की चला, लग्न तर एक ना एक दिवस होणारच होतं. जर लग्न झाले तर ते माझे स्वतःचे घर असेल, माझ्या हक्काचं घर असेल. कोणाची गुलामी तर नाही ना करायला पडणार. या असल्या भावापासून आणि बहिणीपासून माझा पिच्छा तरी सुटेल. हाच विचार करून मी दिवस मोजायला लागले होते. पण लग्नाच्या दिवशी हे पाहून हैराण झाले की माझ्या भावाने माझ्यासाठी कसल्या माणसासोबत माझे लग्न ठरवले आहे. कदाचित यामध्ये सुद्धा माझ्या वहिनीचाच हात असेल, कारण जेव्हा कधी वहिनीची आणि माझी भांडण होत असे तेव्हा वहिनी माझी दुश्मन होत असे. मला तेव्हा वाटत होते की ही वहिनी कोणत्या ना कोणत्या दिवशी त्याचा नक्कीच बदला घेईल. आज तिने हेच केलं होतं.
ती यामध्ये यशस्वी झाली होती, कारण माझा होणारा नवरा विचित्र अवस्थेत बसला होता. त्याला पाहून एखादं लहान मूलसुद्धा सांगेन की तो एक नॉर्मल माणूस नाही आहे, तर एक वेडा माणूस आहे. कारण त्याने हातामध्ये कॅडबरी पकडली होती, ज्याला तो हावराटासारखा खात होता. त्याचे केस विखुरले होते, कपडे तर त्याने नवीन घातले होते, पण ते एवढे घाण झाले होते की जसे काय मातीतून खेळून आला आहे. तो माझा होणारा नवरा होता. सगळ्यांना माहिती झाले होते की तो एक वेडा माणूस आहे. गावातल्या सुद्धा बायका आल्या होत्या, कारण नातेवाईक तर एवढे नव्हते. त्यांनी सुद्धा म्हणायला चालू केले होते की दिशाचा तर होणारा नवरा वेडा आहे. स्वतःच्या सख्ख्या भावाने बहिणीवर असा अन्याय करायला नव्हता पाहिजे. एका वेड्या माणसासोबत इतक्या चांगल्या सुंदर मुलीचे लग्न लावून देत आहेत. आई काय गेली तर भावाने बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला घेतले. त्या हे सगळं बोलत होत्या, पण आता काहीच फायदा नव्हता. माझे लग्न झाले होते, आता तर पाठवणीची वेळ आली होती. माझे डोळे अश्रूंनी दाटले होते. रडण्याची इच्छा होत होती, पण मी रडू शकत नव्हते. मी जर रडले तर माझे अश्रू कोण पुसले असते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझी आई जर जिवंत असती तर माझ्यासोबत हे सर्व काही झाले नसते. माझ्या वहिनीनेच माझ्या भावाला भडकवले असणार, पण त्याला सुद्धा कळले नाही की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसासोबत करत आहोत. तो वेडा नवरा मला कसा ठेवेल, काय खायला प्यायला घालेल. आजकाल तर लोक आपल्या मुलींचे लग्न अशा मुलांसोबत सुद्धा करत नाहीत की ज्यांच्याजवळ नोकरी नसते. पण माझ्या नवऱ्याला तर अक्कल सुद्धा नव्हती. एक वेळेस माझ्या मनाने विचार केला की सासरी जाण्यास नकार देऊ, पण त्याच्यानंतर काय झाले असते, माझाच तमाशा झाला असता. माझ्या भावाने इथून मला कसेही काढलेच असते. त्यामुळे मी सर्व काही देवावर सोडले आणि चुपचाप निरोप घेतला. जाता जाता भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे डोके मागे घेतले. तिथल्या सगळ्या लोकांनी हा प्रकार पाहिला होता. वहिनीसुद्धा मला भेटण्यासाठी पुढे आली होती, पण मी तिला भेटले नाही, कारण ती तर सगळ्यांसमोर म्हणाली होती, तुझे लग्न आता आम्ही केले आहे, जास्त नखरे दाखवू नकोस आणि आपल्या घरी चालती हो. अशी कोणती वहिनी आपल्या नंदेला म्हणते की तू तुझ्या घरी चालती हो, ते सुद्धा तिच्या लग्नाच्या दिवशी. अरे, मनामध्ये कितीही तिरस्कार असला तरी घरच्या मुलीला असे कोण म्हणते का की तू तुझ्या घरी चालती हो. माझ्यासोबत खूप वाईट घडत होते. देवसुद्धा पाहत होता की माझ्यावर किती अन्याय होत आहे, पण मला माहिती होते की देव मला नक्कीच न्याय देईल. पण सध्या तरी माझी वेळ खूप खराब दिसत होती. काहीच समजत नव्हते. माझा नवरा वेडा होता, पण त्याचे घर चांगले होते. 3 खोल्यांचे घर होते. तिथे त्याचा भाऊसुद्धा होता. मला वाटले की तो सुद्धा याच घरात राहतो. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा नवऱ्याऐवजी माझा दीर खोलीमध्ये आला. मी जरा घाबरलेच. माझा दीर मला म्हणाला, वहिनी, घाबरण्याची काहीच गरज नाही. हे सुद्धा माझे स्वतःचे घर आहे. तिकडे दुसरीकडे सुद्धा माझे घर आहे, जिथे माझी बायको आणि मुलं माझी वाट पाहत आहे. आता तुम्हालाच तुमच्या नवऱ्याला सांभाळायचे आहे. ते काय आहे की माझी बायकोचे त्याच्यासोबत जमत नाही, कारण तिच्यासोबत त्याचे संबंध चांगले नाहीत. आई वडील तर आम्हाला सुद्धा नाही आहे. बस आता तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे आणि हे घर आहे. तुम्हाला जर समजले नाही की कोणती वस्तू कुठे आहे, तेव्हा मला फोन करून विचारू शकता. तिथे भिंतीवर माझा नंबर लिहिला आहे. तुमचा नवरा तुम्हाला जास्त त्रास देत असेल तेव्हा सुद्धा मला तुम्ही बोलवू शकता. पण हे समजून घ्या की मी सुद्धा घर परिवारवाला माणूस आहे. माझ्या बायकोला मी इथे आलेलं आवडत नाही. जर तुम्हाला खूपच इमर्जन्सी आली असेल तर तुम्ही मला बोलवू शकता, नाहीतर स्वतःच परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करा, कारण तो तर आता तुमचा नवरा आहे आणि तुम्हाला त्याच्याच सोबत राहायचे आहे. मला समजू शकत होते की आता माझे पुढचे जीवन किती वाईट होणार आहे. मी फक्त हो मध्ये मान हलवली, कारण बोलू तरी काय शकत होते. तो म्हणाला की देव तुमची नक्कीच मदत करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला माहिती होते की तो मला धीर देत होता, पण तो परत एकदा मला म्हणाला की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे वहिनी, की एक दिवस सर्व काही ठीक होईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माहिती नाही तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगत होता आणि ते सुद्धा एवढा जोर देऊन बोलत होता. सध्या तर मला काहीच समजत नव्हते. मी म्हणाले, ठीक आहे. माझा नवरा दुसऱ्या खोलीत होता. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा हैराण झाले. ही खोली कदाचित त्याचीच असेल, कारण इथले सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि काही तुटले देखील होते. पण काही खेळणी सुद्धा पडली होती.
कदाचित त्याचे मन छोट्या मुलासारखे होते. त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरले. मला वाटले की तो माझ्यासोबत काहीतरी बोलेल, काहीतरी करेल किंवा काहीतरी काम सांगेन, पण त्याने असे काहीच केले नाही. मी चुपचाप जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझे मन तर म्हणत होते की आतून दरवाजाला कडी लावून घेऊ, पण मी असे केले नाही. म्हणायला विचित्र वाटत आहे, पण इतक्या शांततेत झोप मला कधीच लागली नव्हती. जेव्हा सकाळी डोळे उघडले तेव्हा मी हैराण झाले, कारण समोर तर माझा नवरा बसला होता. त्याला पाहून मी घाबरले. जेव्हा मी टेबलकडे पाहिले, माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले, कारण टेबलवर नाश्ता होता. नाश्ता तर बाहेरून आणलेला दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटले कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि त्यानेच नाश्ता आणला असेल, पण घरात कोणीच नव्हते. बाहेरचा दरवाजासुद्धा बंद होता, कारण रात्री मी स्वतः कडी लावली होती. माझा नवरा मला म्हणाला की नाश्ता करून घे, आणि तो सुद्धा नाश्ता करू लागला. मी हे सर्व पाहून हैराण झाले होते, कारण त्याला एवढे माहिती होते की आमचे लग्न झाले आहे आणि बाहेरून नाश्ता मागवायचा आहे. मग हा वेडा कसा काय? पण नंतर त्याने विचित्र गाणं म्हणायला सुरुवात केली, जे गाणे कोणत्या तरी कार्टूनचे वाटत होते. मग मला समजले की हे त्याचे नॉर्मल वागणे आहे. कदाचित त्याला सुद्धा भूक लागली असेल. त्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील. एवढे काम तर एक छोटा मुलगा सुद्धा करू शकतो. असो, मी नाश्ता केला. त्यानंतर मी घर साफ करायला घेतले. मी हे सुद्धा विचारणं विसरले की हे घर कसे चालते, घर खर्च कसा चालतो. पण सध्या तरी घरामध्ये गरजेच्या सर्व वस्तू पडल्या होत्या. मी त्याच्या भावाला फोन केला, पण फोन लागत नव्हता. मी दुपारचे जेवणसुद्धा बनवले. माझा नवरा अचानकच कुठेतरी गेला तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले होते. मला वाटले की तो घरातून पळून तर गेला नाही ना. मी परत त्याच्या भावाला फोन केला. त्याचा भाऊ म्हणाला होता की टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तो कधी कधी घराच्या बाहेर जातो, पण परत सुद्धा येतो. रात्रीपर्यंत तो घरी नक्की येईल, आणि जर रात्रीपर्यंत घरी आला नाही तर मला फोन करा. मी म्हणाले ठीक आहे. रात्र झाली तेव्हा माझा नवरा परत घरी आला. त्याच्या हातामध्ये कोणती तरी वस्तू होती जी त्याने माझ्या हातात दिली. मी ती खोलून पाहिली तर त्यामध्ये सुंदर फुलं होती. मी त्याला म्हणाले, हे काय आहे? तेव्हा तो म्हणाला की मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. मी हे ऐकून हैराण झाले होते. त्याने फुलं माझ्याजवळ ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला. मी थोड्या वेळानंतर पाहिले तर ती खोली आतून लॉक होती. त्या घरामध्ये माझे दिवस चांगले चालले होते. जसा मी विचार केला होता तसे काहीच होत नव्हते. उलट सगळं काही चांगले होत होते. माझा नवरा माझ्यासाठी रोज रोज कोणती ना कोणती वस्तू घेऊन येत होता. माहिती नाही त्याच्याकडे पैसे कुठून येत होते. घरात सुद्धा प्रत्येक गरजेची वस्तू हाजीर होती. जेव्हा घरातले सामान संपायला लागले तेव्हा त्याचा भाऊ आला आणि त्याने येऊन मला 30,000 रुपये दिले. मी त्याला म्हणाले, हे घर सुद्धा तुम्हीच चालवता का? तेव्हा त्याचा भाऊ म्हणाला की नाही, असे काहीच नाही. खरं तर आमच्या दोघा भावांच्या नावावर काही दुकाने आहेत, त्याचे आम्हाला भाडे येते. मग मी त्याच्यातूनच काही पैसे काढतो. तुम्हाला दर महिन्याला 30 ते 40,000 रुपये मिळत जाईल. आज 1 तारीख आहे, तर मी तुम्हाला पैसे द्यायला आलो आहे. मी म्हणाले ठीक आहे. मी घरात किराणा सामान भरला. त्या घरात TV होता, AC सुद्धा होता, सगळं काही होते. एक दिवस माझ्या घरी माझा भाऊ आणि वहिनी फिरत फिरत आले. त्यांना तर माहिती होते की त्यांनी माझे लग्न एका वेड्या माणसासोबत केले आहे. मला माहिती होते की ते मला पाहायला आले असेल की माझे काय हाल चालले आहे, मी कोणत्या त्रासात आहे. पण जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते हैराण झाले होते. मी महागातला नवीन ड्रेस घातलेला होता. माझ्या वहिनीने विचारले की हा नवीन ड्रेस कुठून आला? या लोकांनी तर तुला फक्त 4च ड्रेस घेतले होते आणि आम्ही सुद्धा तुझ्यासाठी काहीच घेतले नव्हते. मी म्हणाले, माझ्या नवऱ्याने मला आणून दिला आहे. नंतर वहिनी मला हसून म्हणाली की तुझ्या नवऱ्याला तर तोंड हातपाय सुद्धा धुता येत नाही, तर तुझ्यासाठी एवढ्या महागातला ड्रेस कसा काय घेऊन येईल? मी म्हणाले, तुम्हाला कोण म्हणाले माझ्या नवऱ्याला हातपाय धुता येत नाही? हे बघा, मी तुम्हाला दाखवते त्याने माझ्यासाठी काय काय आणले आहे. जेव्हा मी माझ्या वहिनीला माझ्या नवऱ्याने आणलेल्या सर्व वस्तू दाखवल्या तेव्हा ती खूप हैराण झाली होती. ती म्हणाली, तू हे सगळं काही कुठून घेऊन येतो? चोरी तर नाही ना करत? मी म्हणाले, या गोष्टी चोरीच्या नाहीत, या गोष्टी बिलकुल नवीन आहेत. मग चोरीच्या कशा काय? पण वहिनी हे मानायलाच तयार नव्हती. तिचे तर असे झाले होते
की तिचा तीरच निशाण्यावर लागत नव्हता. जसे काही तिची इच्छा माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याची होती, पण वाईट काहीच होत नव्हतं. तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये आली होती. असो, मी सुद्धा गर्वाने वहिनीला सर्व वस्तू दाखवल्या होत्या आणि मी खूप खुशसुद्धा झाले होते. माझी वहिनी मला म्हणाली, हे बघ, आम्ही घाई गडबडीत येऊन चुकीचा निर्णय घेतला आणि तुझे लावून दिले, पण तू तर खूप खुश वाटत आहे. मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं होतं की तू कोणताच चुकीचा निर्णय घेतला नाही. खरंच मी या घरात खूप खुश आहे. मला या घरात कोणत्याच वस्तूची कमी पडत नाही. आपण सुद्धा गरीब लोकच होतो ना. जर माझे लग्न दुसरीकडे झाले असते तर आपल्यासारख्या गरिबासोबतच झाले असते. पण हे बघ, हे लोक तर तुमच्यापेक्षा खूप चांगले आहेत, श्रीमंत आहेत. या घरात तर AC सुद्धा आहे. इथे गरम झाले तरी मला शांतीची झोप येते. माझ्या वहिनीचे तोंड पडलेले होते. मला माहिती होते की घरी जाताच ती माझ्या भावासोबत भांडण करेल. ही चांगली गोष्ट आहे की मला खुश पाहून घरी जाऊन ते दोघे भांडण करतील, कारण तीच त्यांची शिक्षा होती. माझा नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता, पण माझ्यासाठी गरजेच्या वस्तू घेऊन यायचा, माझी काळजी घ्यायचा. एके दिवशी मी घरामध्ये काहीतरी काम करत होते तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागून जखम झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याने लगेच पायाला पट्टी बांधली, पण रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून जात होता आणि आतून लॉक करून घेत होता. मला खूप टेन्शन येत होते की हा मामला नक्की काय आहे, हे प्रकरण काय आहे. मला त्याच्यासोबत बोलायचे होते, त्याला विचारायचे होते. मी पिक्चरमध्ये, ड्रामामध्ये पाहिले होते की वेडा माणूस प्रेम दिल्याने ठीक होऊन जातो आणि कदाचित मी त्याला ठीक करू शकेल. आणि तो जर ठीक होत असेल तर तो या जगामध्ये सगळ्यात चांगला माणूस सिद्ध होत होता, कारण दिसायला तर तो सुंदर होता, तरुण होता, पैशांची सुद्धा त्याच्याकडे कमी नव्हती, घरसुद्धा स्वतःचे होते. जर असेच झाले तर माझे पूर्ण जीवन सेट झाले असते, पण तो माझ्यासोबत बोलतच नव्हता. माझी एक मैत्रीण वेड्यांची डॉक्टर होती. तिने मला एकदा सांगितले होते की अशा लोकांसोबत खूपच प्रेमाने, आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्यांची खूप काळजी घेत असेल, असा माणूस त्यांच्या आयुष्यात आला तर ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात, अगदी सामान्य माणसापेक्षाही जास्त. पण इथे तर प्रकरण उलटच होतं. मला हळूहळू समजायला लागलं होतं की जे काही प्रकरण आहे त्याचा संबंध त्या खोलीशी नक्कीच आहे, कारण माझा नवरा त्याच खोलीत जात होता. त्यामुळे मी विचार करून ठेवला होता की मला माहिती करून घ्यावे लागेल की त्या खोलीमध्ये नक्की काय आहे, तो त्या खोलीमध्ये जाऊन काय करतो. मी एक वेळ त्या खोलीमध्ये गेले होते, पण तिथे असे काहीच नव्हते. माझ्या वहिनीने लोकांना सांगायला सुरू केले होते की माझे लग्न एका वेड्यासोबत झाले आहे, पण मी खूप खुश आहे. तिच्या तोंडून असेच निघून गेले असेल, पण तिचे हे बोलणे माझ्यापर्यंत पोहोचले होते, कारण आमचे गाव एकच होते. मी म्हणत होते की हो, देवाचीच कृपा आहे की मी खूप जास्त खुश आहे. माझ्याजवळ सर्व काही आहे. माझ्याजवळ पैसे सुद्धा होते. घराची सर्व जबाबदारी माझ्यावरच होती. घरातले सर्व व्यवहार मीच पाहत होते. माझा नवरा माझी काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती गोष्ट घेऊन येत होता. तो कुठे जात होता मला माहिती नाही. एक वेळ मी त्याच्या पाठीमागे गेले होते, पण मला रस्त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. वाटत होतं की मी रस्ता चुकेल, म्हणून मी परत घरी आले होते. तो माझ्या डोळ्यांसमोरून माहिती नाही कुठे गायब झाला होता. त्याला रस्ते चांगले माहिती होते. कदाचित कोणत्या तरी बागेत मुलांसोबत खेळायला जात असेल, कारण त्याच्याजवळ खूप सारी खेळणी होती. त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नाही, पण मला त्या खोलीत नक्की काय आहे याची माहिती करून घ्यायचीच होती. तो त्या खोलीत आतून लॉक लावून काय करतो हे मला माहिती करून घ्यायचे होते. तो बाहेर जाताना सुद्धा त्या खोलीला कुलूप लावायचा, म्हणून एक दिवस मी चावी गायब केली आणि कुलूप खोलून ठेवले होते. त्याला चावी मिळाली नाही, म्हणून तो कुलूप न लावताच बाहेर गेला होता. माझा प्लॅन होता की मग पहिलेच त्या खोलीमध्ये लपून बसेल आणि जेव्हा तो खोलीत येईल तेव्हा मला माहिती पडेल की तो नक्की काय करतो. पण जसा तो घरी आला तेव्हा तो मला शोधत होता. माझ्याशी तो थोडा थोडा बोलत देखील होता. त्याला माझे नाव सुद्धा लक्षात होते. तो मला माझ्या नावानेच आवाज द्यायला लागला होता. कधी कधी त्याला पाहून मला खूप दुःख होत होते की ते सुद्धा कोणाचे तरी मूल आहे. किती सुंदर आणि तरुण आहे, आणि त्याच्यासोबत माहिती नाही काय झाले की तो वेडा झाला. नक्कीच तो जन्मता वेडा नव्हता, कारण म्हणतात की अशा लोकांचे वय कमी असते. कदाचित त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले असावे.
मी त्याच्या भावाला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने मला काहीच सांगितले नाही. म्हणाला होता की वेळेबरोबर तुम्हाला सर्व काही माहिती पडेल. असे काय प्रकरण होते की ते मला वेळेबरोबर कळणार होते. मला माझ्या नवऱ्याचे जुने फोटो मिळाले होते. तो चेहऱ्यावरून खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचा वाटत होता. असे वाटत होते की तो पूर्ण खानदानात सगळ्यात जास्त सुंदर मुलगा होता. मग तो अशा परिस्थितीवर कसा काय पोहोचला? त्याला कोणाचा शाप तर नव्हता ना लागला? मनात असे उलटे सुलटे विचार आणि प्रश्न येत होते. आज तर मला माहितीच पडणार होते की नक्की काय आहे. मग मी विचार केला असता की मला पुढे काय करायचे आहे. माझा नवरा माझ्यासाठी परत कोणती तरी वस्तू घेऊन आला होता. माझ्या खोलीत गेला होता, पण मी खोलीत नाही म्हणल्यावर त्याने ती वस्तू तिथेच ठेवली होती. तो नंतर त्याच्या खोलीत आला जिथे मी लपले होते. त्याने दरवाजाला आतून लॉक लावले होते आणि खुर्चीवर डोके पकडून बसला होता. मी पडद्याच्या मागून त्याला पाहत होते. त्याला अंदाज सुद्धा नव्हता की मी खोलीत आहे. तो डोक्याला अशा अंदाजमध्ये पकडून बसला होता, असे वाटत होते जसं काय मोठा माणूस काहीतरी मोठा विचार करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानक वेड्यासारखे हावभाव गायब झाले होते. आता मला आतापासूनच काहीतरी गडबड वाटत होती. कोणती तरी गोष्ट नक्कीच होती जी नॉर्मल नव्हती. थोड्या वेळानंतर त्याने पॉकेटमधून मोठा मोबाईल बाहेर काढला. मी तो मोबाईल पाहून हैराण झाले की एवढा मोठा मोबाईल त्याच्याजवळ कुठून आला. आणि मोबाईलसुद्धा ठीकठाक होता, तुटलेला सुद्धा नव्हता, कारण त्याच्या सर्वच वस्तू तुटलेल्या असतात. नंतर तो फोनवर कोणासोबत तरी बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलणे सुरू केले तेव्हा माझी हालत एवढी खराब झाली की मी हैराण झाले होते, कारण तो एखाद्या समजूतदार माणसासारखा बोलत होता आणि म्हणत होता की हे बघा, मी तुमच्यासोबत पहिलीच डील केली होती. तुम्ही हे पैसे बिझनेसमध्ये लावले तर ते माझे नशीब असेल की मला किती पैसे भेटतील. मला त्याचे हे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले होते की माझा नवरा जो जगासमोर वेडा बनलेला आहे तो इथे बसून बिझनेसच्या डील करतो आहे. मग जगासमोर तो वेडा असल्याचे नाटक का करत होता? या बायकोसोबत तो खोटं का बोलत होता? तो आपल्या बायकोला तरी सर्व काही सांगू शकत होता ना. नंतर म्हणत होते की त्याच्या समोर जाऊ आणि त्याला जाब विचारू, पण नंतर विचार केला की पाहते तो अजून पुढे काय करतो. नंतर थोड्या वेळानंतर त्याने त्याच्या पॉकेटमधून खूप सारे पैसे बाहेर काढले आणि नंतर त्यांना एका साईडला ठेवून दिले आणि परत कोणाला तरी फोन लावला. यावेळेस मला समजले की तो ज्याला फोन करत आहे तो त्याचा भाऊ आहे. तो त्याच्या भावाला म्हणत होता की माझे मन करते मी दिशाला सगळं काही खरं सांगून टाकू. ती माझी बायको आहे, मला तिच्यासोबत राहायचे आहे. कदाचित त्याचा भाऊ तिकडनं म्हणत होता की घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. मग माझा नवरा म्हणाला की घाई कसली? माझ्या लग्नाला आता 4 महिने होत आले आहे. जेव्हा माझे नाव घेतले गेले तेव्हा मी समोर आले. मला पाहून तो हैराण झाला. त्याचे तोंड उघडे ते उघडेच राहिले आणि फोन एका साईडला ठेवून दिला. मी त्याला म्हणाले की हे सर्व काय नाटक आहे? जगासमोर तुम्ही वेडे बनून का फिरत आहात? मी सर्व काही ऐकले आहे. तो मला म्हणाला की हे बघ, मला आज ना उद्या तुला सर्व काही सांगायचे होते. मी त्याला म्हणाले की मग मला आत्ताच सगळं काही सांगून टाका, नक्की गोष्ट काय आहे? माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. तेव्हा तो म्हणाला की रडू नकोस. मी म्हणाले की मला माहिती नाही, मला आपोआप रडायला येत आहे. मला सांगा की नक्की काय गोष्ट आहे? नंतर त्याने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी हैराण झाले. तो म्हणाला की मी पूर्ण गावात एक समजूतदार आणि शिकलेला मुलगा होतो. माझी खूप चांगली नोकरी होती. आता सुद्धा मी त्याच नोकरीत आहे, पण पूर्ण रात्रभर बसून मी ऑनलाईन काम करतो. मी त्याला म्हणाले की मग तुम्ही वेडा बनून का फिरता? तो म्हणाला की माझी काही लोकांसोबत मैत्री होती, पण मला माहिती नव्हते की ते वेगळ्या प्रकारची लोक आहेत. एक दिवस आम्ही लोक कुठेतरी गेलो होतो. तिथे आमचे छोटेसे भांडण झाले आणि आमच्या हातून एक माणूस मारला गेला. तेव्हा त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावरच आला. जर मी वेडेपणाचे नाटक नसते केले तर मला शिक्षा झाली असती आणि माझे संपूर्ण जीवन जेलमध्येच गेले असते, कारण ते सगळे लोक पळून गेले होते आणि मी त्या माणसाचा जीव वाचवण्याच्या चक्करमध्ये तिथेच राहिलो. पण तो सुद्धा या जगातून निघून गेला आणि त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. मला पोलीस पकडून घेऊन गेले होते. आता सुद्धा ते लोक याच गावामध्ये राहतात. त्यांचे माझ्यामुळे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे मी वेडेपणाचे नाटक करतो. पण आता ऐकले आहे की त्यांनी आपले घर विकून टाकले आहे आणि 1 महिन्यानंतर ते इथून कायमचे निघून जाणार आहेत.
आणि बस, त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जीवन जगू शकतो. मी हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही कारण लोकांना समजलं असतं. ते लोक एकदा का इथून निघून गेले की मग मी तुला सगळं काही खरं खरं सांगणार होतो. तुझ्या भावाने जेव्हा आपल्या नात्यासाठी होकार दिला तेव्हा आम्ही लोक खूप हैराण झालो होतो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं. त्यामुळेच मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला होता. विचार केला होता की काहीतरी पुण्याचं काम करेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच बाहेर जातो. तुझा चेहरा दिवसभर माझ्यासमोर असतो आणि मग विचार करतो की घरी येताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घ्यावी. पण मला भीती वाटायची, या परिस्थितीला कंटाळून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. मला भीती होती की तू या वेड्याला कंटाळून सोडून जाशील. त्यामुळेच मी तुला महागाच्या वस्तू, गिफ्ट्स आणून देत होतो. मी हा विचार करायचो की मी तुला कमीत कमी खुश तर ठेवू शकतो. मी तुला नवऱ्याचं सुख तर देऊ शकत नव्हतो, पण कमीत कमी तुला खुश तर ठेवू शकत होतो, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो मला म्हणाला, आता रडायला काय झाले? मी म्हणाले, काही नाही, हे आनंद अश्रू आहेत. त्यावर तो म्हणाला की वेडीच आहे. दुःख झालं तरी रडतेस आणि आनंद झाला तरी रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 1-2 महिने आपल्याला नाटक करावं लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तर विचार करत होते की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचे हे फळ दिले आहे. मी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं, परंतु माझ्या भावाने, माझ्या वहिनीने माझ्यासोबत हे इतकं वाईट केलं होतं. परंतु मी देवाचे आभार मानते की तुम्ही अगदी नॉर्मल आहात. माझा नवरा बोलू लागला, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे आणि मी नेहमीच ठीक राहील. मी तुझा नवरा आहे आणि नेहमीच तुझी काळजी घेईन, तुला साथ देईल आणि ते माझं कर्तव्य असेल. आपलं आयुष्य खूप चांगलं असेल. आणि मग हळूहळू मी सगळीकडे सांगितलं की मी माझ्या नवऱ्याचा इलाज केला आहे आणि आता माझा नवरा ठीक झाला आहे. आमचं आयुष्य आता सर्वांसाठी एक आदर्श जीवन म्हणून सिद्ध झाले होते, कारण की सगळ्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या वेड्या नवऱ्याला माझ्या प्रेमाने ठीक केलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.